लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक होतीये। या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होईल। उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि त्यासाठी कोकणात उद्धव ठाकरे झंझावाती सभा घेत आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हा नाशिक दौरा आयोजित केलाय। तर आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी करण्यासाठी मनसेकडून उमेदवार उभा करण्याची रणनीती आखली जाणार आहे। ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या वतीनं आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीनं जय्यत तयारी केली जाते। मेळाव्याला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित राहतील। मुंबई महानगरपालिकेचं बजेट आज सादर केलं जाणार आहे। गेल्या वर्षीपेक्षा बजेटमध्ये 3000 कोटींची वाढ अपेक्षित आहे। गेल्या वर्षीच्या 52,619 कोटींवरनं यंदाचं बजेट हे 55,000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाचं काम सुरू आहे। सर्वेक्षणाच्या कामाचा आजचा अखेरचा दिवस आहे आणि या सर्वेक्षणाला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचं मागासवर्ग आयोगानं स्पष्ट केलंय आणि त्याचप्रमाणे आज रात्री 11:59 सर्वेक्षणासाठी वापरलं जाणारं हे सॉफ्टवेअर बंद केलं जाईल। मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणाची मुदतवाढ करावी अशी मागणी होतीये। सरकारनं सर्वेक्षणासाठी दिलेला कालावधी कमी असल्यानं प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही। त्यामुळे सरकारनं सर्वेक्षण करण्यासाठीचा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी मराठा समाजाकडून होतीये। जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून युवा जागर यात्रा काढण्यात आली। पक्ष संघटना मजबूत व्हावी, तालुक्यातल्या तरुण वर्गानं जास्तीत जास्त संख्येनं अजित पवार गटासोबत यावं, जनतेचे प्रश्न अजित पवारांच्या मार्फत मार्गी लावून अजित पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवावेत असं आवाहन अरविंद चितोडिया यांनी केलेलं आहे। तळेगाव दाभाडे इथं भाजपच्या मावळ विधानसभा स्तरावरील प्रवासी कार्यकर्ता कार्यशाळा पार पडलेली आहे। मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मावळमधल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मावळमधील विकास कामं, कार्ला एकविरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा आणि रोपवे उभारणी कामाला गती देण्यासह संपूर्ण परवानग्या एनओसी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना सराईत गुन्हेगार ठरवलंय। तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे पोलिसांनी तुपकरांचा जामीन रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे केली गेलेली आहे। पोलिसांच्या या मागणीमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आता राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत। बारामतीतल्या विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या शाखांच्या नामफलकांचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे। रत्नागिरीतल्या दापोली मंडणगड तालुक्याला जोडणाऱ्या भारजा नदीवरचा पूल कमकुवत झालाय। मात्र या पुलावरनं ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्यानं ग्रामस्थांनी आता पूल कोसळण्याची भीती व्यक्त केलेली आहे। पुलावरची ही जड वाहतूक थांबवावी अशी मागणी पंचक्रोशीतले ग्रामस्थ करतायत। मुंबई तसंच उपनगरांमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमान कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। मुंबईतलं किमान तापमान 15 ते 16 अंश इतकं असेल असा अंदाज आहे। उत्तर भारतातल्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय प्लॉट्स पाडून जाहिराती देत या प्लॉट्सची विक्री होत असल्याचं आता निदर्शनाला आलेलं आहे आणि याची महारेरानं नोंद घेत राज्यातल्या 41 बिल्डर्सना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। प्लॉट्स पाडून विक्रीसाठी महारेराची नोंदणी असणं बंधनकारक आहे। 41 बिल्डर्सपैकी सगळ्यात जास्त हे 21 बिल्डर पुणे क्षेत्रातले आहेत, 13 कोकण आणि 7 नागपूर क्षेत्रातले आहेत।
कामाला झालेला विलंब, कंत्राटदारावर झालेली कारवाई, रद्द झालेलं कंत्राट, नव्यानं काढलेल्या निविदा आणि न्यायालयीन लढाई अशा अनेक गोष्टींमधनं अखेर मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा मार्ग मोकळा झालाय. या कामासाठी पालिकेनं 1362 कोटींच्या निविदा मागवलेल्या आहेत. कोर्ट कचेरीमुळे काँक्रिटीकरणाचा खर्च तब्बल 128 कोटींनी वाढलाय. तरी सुद्धा पावसाळ्यापूर्वी कामं सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी मध्य वैतरणा महत्त्वाचा असून धरण क्षेत्रामध्ये सीसीटीव्हीचं जाळं आता विस्तारलंय. काही जुने आणि नादुरुस्त सीसीटीव्ही काढून आता अद्ययावत पद्धतीची सीसीटीव्ही सुरक्षा प्रणाली आणि त्यासंबंधी आवश्यक इतर सगळी कामं हाती घेण्याचा निर्णय जल अभियंता विभागानं घेतलेला आहे. मुंबईमध्ये डीप क्लिनिंग अंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांची सफाई आणि धुलाई पालिकेकडनं होतीये. या पार्श्वभूमीवर आठवड्यात 2दा यांत्रिक झाडून सफाई केली जात होती. मात्र आता दर दिवशी या यांत्रिक झाडूनच सफाई केली जाणार आहे. यामुळे पूर्वमुक्त मार्ग यांत्रिकी चकाचक झाल्याचं पाहायला मिळणार आहे. साताऱ्यातल्या सिद्धनाथ पतसंस्थेवर आमदार जयकुमार गोरे पुरस्कृत परिवर्तन पॅनलनं एकहाती सत्ता मिळवलेली आहे. परिवर्तन पॅनलकडून सहकार बचाव पॅनलचा पहिल्याच प्रयत्नात पराभव करण्यात आला. या विजयानंतर आमदार गोरेंची विजयी उमेदवारांसह फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये रॅली काढण्यात आली. कारागृहात कैद्यांना रोजगार आणि शिक्षणासह करमणुकीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. तर दुसरीकडे कॅन्टीनमध्ये सुद्धा गोडधोड पदार्थ उपलब्ध करण्यात आलेले आहेत. कांदा आणि लसूण विरहित जेवणाची सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉक्टर वाल्मिक सरवदे यांची सोमवारी संध्याकाळी नियुक्ती करण्यात आलेली होती. 48 तास उलटताच डॉक्टर सरवदे यांचा पदभार कुलगुरूंच्या मुंबईतल्या बैठकीनंतर तडकाफडकी काढण्यात आला. या अपमानास्पद वागणुकीमुळे सरवदे पदभार सोडत 4 दिवसांच्या रजेवर गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. नागपूरचे नवे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पदभार स्वीकारलाय. सलोखा, समन्वय, सुरक्षा आणि सुशासन या चतुर्सूत्रीवर काम करणार असल्याचं सिंघल यांनी आश्वासन दिलंय. मराठा सर्वेक्षणाचा आजचा अखेरचा दिवस आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचं काम 95% पूर्ण झालंय. सर्वेक्षणाच्या दरम्यान सर्वेक्षण करणारी महिला बेशुद्ध पडण्याची घटना सुद्धा नागपुरात घडल्याचं समजतंय. एसटी महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पुणे विभागातील 60% जास्त बसचं आयुर्मान हे 10 वर्षांहून अधिक आहे. या खिळखिळ्या आणि जुन्या झालेल्या बसेस अद्याप मार्गावर धावत असल्या कारणामुळे त्या रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे प्रवाशांना अधिक वेळ लागतोय. मनस्ताप देखील सहन करावा लागतोय. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे पुणे, सोलापूर आणि मुंबईसह काही जिल्ह्यांनी राज्य सरकारकडे 2 दिवसांची मुदतवाढ मागितलेली आहे. मात्र सरकारनं याबाबत थेट आयोगालाच पत्रव्यवहार करण्याची सूचना केली आहे. उल्हासनगर पालिकेतल्या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उल्हासनगर पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा सुद्धा कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एसएनडीटीनं अत्यंत स्तुत्य पाऊल टाकलंय असं म्हणत राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यापीठाचं कौतुक केलंय. तर महिला शिक्षणाबाबत पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. राज्यातले निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून संपावर जात आहेत. डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था झालेली आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये राहण्याची चांगली सोय नाहीये. त्यामुळे त्या सोयीसुविधा मिळाव्यात या मागणीसाठी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिलाय. मुंबईतला हवेचा दर्जा आता सुधारलेला आहे. वातावरणातले सकारात्मक बदल आणि प्रशासकीय स्तरावर झालेल्या प्रयत्नांमुळे मुंबईतील धुळीचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे परिसरातलं प्रदूषण कमी झालंय. शेतकऱ्यांच्या कापसाला 12,000 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी मनसेच्या जिल्हा सचिव डॉक्टर विजयानंद कुलकर्णींनी केलेली आहे. मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटलांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तांदळाचं उत्पादन कमालीचं घसरलंय. त्याचा किमतीवर सुद्धा परिणाम झालाय. पंजाबमधून येणाऱ्या 10 प्रकारच्या बासमती तांदळाच्या दरात किलोमागे 10 ते 20 रुपयांची वाढ झालेली आहे. कोलम तांदळामध्ये सुद्धा किलोमागे आता 10 ते 15 रुपयांची वाढ झालेली आहे. कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून स्वतः स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच आगामी लोकसभा निवडणुकीला
सामोरं जाणार असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केलेलं आहे। ट्विट करत संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज ठाकरेंचं विदर्भाकडे दुर्लक्ष झालंय, त्यामुळे त्यांनी तत्काळ विदर्भाचा दौरा करावा असं मी त्यांना सांगणार असल्याचं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलंय। या भागातून मला आमदार पाहिजेच, त्यासाठी प्रचाराला सुद्धा येईन असंही त्यांनी म्हटलंय। पाणंद रस्ते व्हावेत या मागणीसाठी कोल्हापूरमधल्या इचलकरंजी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं आंदोलक गाई म्हशींसह रस्त्यावर उतरले। बुलढाणा जिल्हा रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीनं खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी 50% निधी द्यावा या मागणीसाठी म्हणून गेल्या 21 दिवसांपासून सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। मात्र आंदोलनाची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासत निदर्शनं केलेली आहेत। हिंगोलीमध्ये ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। कुणबी आरक्षणाचा GR रद्द करावा, शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार यांची वर्णी लागलेली आहे। दरम्यान अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलाय। अकोल्यामध्ये पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीला आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून अंडरपासमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होतीये। या अंडरपासच्या पाण्यामध्ये कार अडकल्याची घटना समोर आलेली आहे। मुंबई नाशिक मार्गावरच्या लाहे गावाजवळ मागून येणाऱ्या दुचाकीनं कंटेनरला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर शहापूरमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।